नमस्कार, सुप्रभात। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा 100 हेडलाईन्समध्ये। राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 227 मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलो रेची ही चाचपणी, राज ठाकरेंची गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीसोबत खलबतं। मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पुढे ढकलली, शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्ष संदर्भात मनसेची बैठक आता 12 जूनला होणार आहे। राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी, बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चालले असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो, राज ठाकरेंनी दिलं मिश्किल उत्तर। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही काळाची गरज, गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य। तर दोघांनी एकत्र यावं असं बाळासाहेबांनाही वाटायचं, ठाकरे बंधू एकत्र येण्यावर कीर्तीकरांचं विधान। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं भाजपला कुठेच अडचण येणार नाही, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर शिवसेनेच्या निरीक्षकांची आज महत्त्वपूर्ण बैठक, विभागनिहाय जबाबदाऱ्यांचा आढावाही घेतला जाणार। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजितदादा आणि सुप्रियाताई एकत्र येतील, अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य। फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मिटकरींचं विधान। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप। महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्ल्यूप्रिंट, राहुल गांधींचा लेख। राहुल गांधींनी सांगितले निवडणूक चोरण्याचे 5 टप्पे, निवडणूक आयुक्त नेमताच आयोग ताब्यात घेतला, मग खोटे मतदार घुसवले, त्यानंतर मतदान टक्केवारी फुगवली, राहुल गांधींचा आरोप। भाजपला जिंकायची गरज असलेली जागा बोगस मतदान, राहुल गांधींचा आरोप। तर पुरावेही लपवून ठेवल्याचा राहुल गांधींचा लेखात दावा। राहुल गांधी रोजच आरोप करतात, त्याला काय उत्तर द्यायचं, मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया। राहुल गांधींनी निवडणुकीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण। आरोप बिनबुडाचे असतील तर महाराष्ट्रातील मतदार यादी जाहीर करा, राहुल गांधींकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला प्रतिआवाहन। राहुल गांधींजवळ पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत केलेल्या विधानावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। मशीन रिडेबल मतदार यादी आणि महाराष्ट्रातील मतदार केंद्रांचे 5 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करा, राहुल गांधींची निवडणूक आयोगाकडे मागणी। काँग्रेसकडून 12 जूनला मशाल मोर्चा, राहुल गांधींच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपानंतर काँग्रेस महाराष्ट्रात मशाल मोर्चा काढणार। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर। लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या योजनांचे पैसे वळवले यासाठी आरटीआय फाईल, सरकारकडून यासंदर्भात माहिती मागवल्याची सुप्रिया सुळेंची माहिती। सामाजिक न्याय विभाग आणि सरकारचं एटीएम कार्ड, वर्षा गायकवाडांची सरकारवर टीका, आदिवासी मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी मिळवणाऱ्या सरकारचा धिक्कार, गायकवाडांची पोस्ट। लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात, पगारातून विकास कामांपर्यंत सगळ्यावर याचा परिणाम, संजय गायकवाड यांचं विधान। एकनाथ शिंदेंची जळगावातील किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला येणाऱ्या महिलेला मदत, स्वतःच्या विमानातून उपचारासाठी मुंबईतही आणलं। अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी महापौर मदन भरगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार।
12 जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. तुळजाभवानी मंदिरात पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम तर प्लास्टिक न वापरण्याचंही पंकजा मुंडेंचं आवाहन. आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर 27 जूनपासून पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुलं राहणार. मंदिर प्रशासनाची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 15 जूनपासून टोकन दर्शन व्यवस्था प्रायोगिक तत्वावर सुरू. टप्प्याटप्प्यानं टोकन संख्येत वाढ. भाविकांची प्रतीक्षा कमी होणार. पंढरपुरात आषाढी नियोजनाच्या बैठकीत गोंधळ. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करण्याची सामाजिक कार्यकर्ते दत्ता काळेंची मागणी. जेजुरी खंडोबा मंदिरात 300 जोडप्यांच्या हस्ते मल्हार यात. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्त भव्य आयोजन. भाविकांचा मोठ्या संख्येने सहभाग. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील ईडीची कारवाई. 7 लाखांची रोकड जप्त तर 22 बँक खाती आणि डीमॅट अकाउंटमधील 1,25,00,000 कोटी रुपये गोठवले. लातूरच्या उदगीरमध्ये बकरी ईदच्या दिवशी गायीची कुर्बानी. पोलिसांकडून 1 जण ताब्यात तर 3 गोवंशांची सुटका. कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच. धाराशिवमधील जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर मंत्री नितेश राणे बोलत होते. नितेश राणेंचा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो. आदित्य ठाकरेंच्या अटकेबाबत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. मुंबईत आज सायंकाळी 6 वाजता सांताक्रूजमधील बिल्लावा भवनात आदित्य ठाकरेंची विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यास उपस्थिती. हा कार्यक्रम गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसच्या रणनीतीवर बैठका. मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी आणि देवरी इथं बैठका पार पडणार. धारावी प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा दिल्याच्या निषेधार्थ आज वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जन आक्रोश आंदोलन. नेहरू नगर ते मदर डेअरी दरम्यान मोर्चा काढला जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. सकाळी 11 वाजता औंधमध्ये ऊर्जा विकास अधिकरणाच्या ग्रीन इमारतीचं उद्घाटन करणार. 99व्या साहित्य संमेलनासाठी साहित्य मंडळाची पुण्यात आज निर्णायक बैठक. संमेलनाच्या ठिकाणावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर. सकाळी 10 वाजता तांदुळवाडी इथं कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार. शरद पवार आज सायंकाळी 5 वाजता बारामतीत. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती. बनावट पासपोर्टच्या आधारे कॅनडात गेला होता. पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी 10:30 ते 3:30 या कालावधीत चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार. आज मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक. सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. आज हार्बर मार्गावर देखील पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी पनवेल, बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार. भंडाऱ्यात मेळाव्यातून वामनराव चटप यांचा राज्यकर्त्यांना इशारा. राज्याचा आर्थिक दिवाळा आणि 7 लाख कोटींचं कर्ज दाखवत स्वतंत्र विदर्भाची जोरदार मागणी. अंधेरीत ऑनलाईन क्लिनिंग फ्रॉडचा धक्कादायक प्रकार. एका महिलेची क्लिनिंग सर्व्हिसच्या नावाखाली 99,000ची ऑनलाईन फसवणूक. अज्ञात आरोपी विरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईत काही तासांसाठी रेड अलर्ट. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र आता हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा.
नवी मुंबईसह पनवेलमध्ये देखील रिमझिम पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडत नसल्यानं पाणी साचलेलं नाही. दक्षिण मुंबईत देखील पावसाची हजेरी. पुढील काही तास मुंबईत पावसाचा इशारा. मुंबई शहरात जोरदार पाऊस. पावसामुळे परिसरात गारवा. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. मुंबईसह मुंबई उपनगरात पावसाची हजेरी. भांडूप मुलुंडजवळील LBS रोड पाण्याखाली. परिसरात मोठी वाहतूक कोंडी देखील झाली. रायगडसह अलिबाग मुरुडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल. ठाण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे आज सकाळी 9:30 वाजता बारामती, इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी MIDCतील टेल्को रोड आणि लांडेवाडीतील रस्ते पाण्याखाली. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याखाली. काही ठिकाणी दुचाकी देखील वाहून गेल्या. हिंजवडी फेज 2 मधील रायन स्कूल परिसरात पावसामुळे पाणी साचलं. नालेसफाईची कामं वेळेत झाली नाहीत का? सुप्रिया सुळेंचा एक्सपोर्ट करत प्रशासनाला सवाल. लातूरमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस तर झाडांची पडझड झाल्यानं वाहतूक देखील विस्कळीत. नाशिकच्या मनमाडमध्ये जोरदार पाऊस. हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी आणि कुडाळमध्ये ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे देखील प्रवाहित झालेत. रायगडच्या गोरेगावात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या रत्नागिरीच्या तरुणांचा नदीत बुडून मृत्यू. खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना घडली. पालघर जिल्ह्यातील अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारकडून 2,70 लाखांचा निधी मंजूर. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना यश. ठाण्यात टोईंग व्हॅन संदर्भात नागरिक आक्रमक. वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर टोईंग व्हॅन विरोधात चक्काजाम केला. गडचिरोली तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीत 6 मुलं बुडाली. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाहीये. जालन्यातील तडीपार वाळू माफियाकडून एकाला मारहाण. या प्रकरणी गोंदिया पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमधील कृषी विभागातील लिपिकाकडून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार. लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या सरकारला इशारा. पुण्यातील रांजणगावमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेची 2 मुलांसह हत्या. अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं उघड. पोलिसांकडून आरोपीला अटक. रायगडच्या दिघी मसळा माणगाव राष्ट्रीय महामार्गावर पिकअप गाडीचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी गटारात जाऊन पडली. कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या मुलाला भरधाव कारची धडक. जखमी तरुणाला मदत करण्याऐवजी कारमधील चौघांकडून मारहाण. या प्रकरणी दारूच्या नशेत असलेल्या चौघांविरोधात तक्रार दाखल. जालन्यात ठाकरेंच्या सेनेचं टाळ, मृदुंग आणि पारंपरिक वाद्य वाजवत सरकारविरोधात आंदोलन. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यानं ठाकरे सेना आक्रमक. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.